हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेना राज ठाकरेंकडे जाण्याच्या चर्चांवर फडणवीसांचं उत्तर, असा कोणाचा पक्ष कोणाकडे जात नसतो। आमच्या मनसेसोबत फक्त युतीच्या चर्चा सुरू, फडणवीसांकडनं स्पष्ट। उद्धव ठाकरे टोमणे बहाद्दर, मी दिलेली उपमा ठाकरे सार्थ ठरवत असतात। फडणवीसांचा टोला, ठाकरेंनी एक वाक्य तरी विकासावर बोलावं, फडणवीसांची टीका। माझ्यावर गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचं फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांना सांगितलंय, जरांगेंचा आरोप। तसं झाल्यास मराठा समाज गप्प बसणार नाही, जरांगेंचा इशारा। तर तडीपार करण्यासारखं जरांगेंनी केलंय काय, असं कुणालाही तडीपार करता येत नाही। लोक जरांगेंचे कान भरतायत, फडणवीसांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात वंचितकडनं शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर, शाहू महाराजांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। देशाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे तर महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर, शाहू महाराज छत्रपतींकडनं खंत व्यक्त। अमित शहांसोबत महायुतीची रात्री उशिरा बैठक, मुख्यमंत्री शिंदे अजित पवार दिल्लीला रवाना। उर्वरित जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच निश्चित होईल, फडणवीसांची माहिती। थोड्याच वेळात भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, पंतप्रधान मोदींसह शहा, नड्डा, योगी आदित्यनाथ आणि फडणवीस उपस्थित राहणार। महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी आजच जाहीर होण्याची शक्यता। काँग्रेसनं 7 जागांबाबत आम्हाला सांगावं, मवियातला तिढा संपल्यानंतर 26 तारखेला भूमिका जाहीर करू, प्रकाश आंबेडकरांकडनं स्पष्ट। ठाकरे गट आणि वंचितची आघाडी राहिली नाही, मवियासोबत युती झाली तरच वंचित आणि ठाकरे गटाची युती, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून महायुतीतनं बाहेर पडतोय, बारामतीत मविया विरुद्ध अपक्ष अशी लढत होईल, शिवतारे ठाम। तर उद्या बैठक घेऊन शिवतारे भूमिका जाहीर करणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।